मनीषा बेडवे हादरून टाकणारं कारण समोर. कळंब परिसरात उघडकीस आलेल्या महिलेच्या हत्येच्या घटनेत नवीन आणि हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीने दिलेल्या कबुलीमुळे पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. मृत महिलेचे नाव मनीषा बेडवे असून तिच्या हत्येनंतर आरोपी 2 दिवस तिच्या मृत्यू शेजारी राहिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मनीषा बेडवे या महिलेला ठार मारल्यानंतर आरोपीने मृतदेह ज्या खोलीत ठेवला त्याच ठिकाणी 2 दिवस राहून जेवण देखील केले. पोलिसांच्या माहितीनुसार मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्यानंतर दुर्गंध सुटली आणि त्यानंतर आरोपीने महिलेची दुचाकी घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे आरोपी रामेश्वर भोसले केज येथील आपल्या मित्रासोबत पुन्हा त्या जागेवर आला आणि त्याला मृतदेह दाखवला. रामेश्वर भोसले हा मनीषा बेडवे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. काही खाजगी व्हिडिओ आणि फोटो दाखवत मनीषा बेडवे यांनी आरोपीला ब्लॅकमेल केल्याची माहिती भोसलेने पोलिसांना दिली. 22 मार्च रोजी ही हत्या झाली असून त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशा काढायला लावल्याचे तपासात समोर आले आहे. या खुनाचा तपास आणखी एक महत्त्वाचा पैलू समोर आला आहे. पोलिसांनी सांगितले की मनीषा बेडवे यांच्या हत्येमागे अनैतिक संबंध आणि आर्थिक वाद हे कारण आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी आपली गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी मनीषा यांचा काही संबंध होता का यावर पोलीस सध्या तपास सुरू असल्याचे भाष्य करण्यास नकार दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात नवा खुलासा केला आहे. त्यांच्या मते मनीषा बेडवे या महिलेला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी वापरण्यात येणार होते. त्या 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होत्या असा दावा त्यांनी केला. मनीषा बेडवे, मनीषा गोंदवले या नावांनी त्यांनी विविध ठिकाणी कामे केल्याचेही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले. यामागे वाल्मिक कराड हे संपूर्ण कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला असून संबंधित महिला आधीच तयार ठेवण्यात आली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.